भयान शांतता आणि चंद्राच्या प्रकाशामध्ये हा लांब सडक रस्ता डोंगराच्या पायथ्याशी पहुडला होता. आजूबाजूने तुरळक पण भली मोठमोठी झाडी होती. हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे वातावरणामध्ये थंडगार गारवा पसरला होता. श्वास घेतला की अगदी थंडगार गारवा काळजापर्यंत झोंबू लागला. दूर कुठेतरी एखादा कोल्हा भुंकत होता. आणि अशा या भयान वातावरणामध्ये सुखा पाटील एकटाच आपल्या जागलीला निघाला होता. सुखा पाटील तसा रोज लवकरच जागलीसाठी शेतात निघायचा, पण आज जरा उशीरच झाला होता. 12 वाजून गेले होते. कारण आज तो पिक्चर बघण्यासाठी शेजारच्या गावातील जत्रेत गेला होता. एका हातामध्ये कंदील आणि दुसऱ्या हातात दारूने भरलेलं भांडं त्याला शेल्यामध्ये गुंडाळून खांद्यावर टाकून तो ताडताड्या अंधाराला चिरत निघाला होता. सुखा पाटलाबद्दल सांगायचे म्हणजे तो एक माणसामधील शैतानच होता. तो एका वेळेस 35 भाकरी खात असे, 7 ते 8 भाकरी न्याहारी करीत असे आणि संध्याकाळी 40 भाकऱ्या खाऊन हांडाभर वरण म्हणजेच भाजी पित असे. मटण खायला गेला तर 2 बोकडे एकाच वेळामध्ये फस्त करून टाकी आणि हागायला गेला तर अख्खा पांद भरून हागीत असे. असा तो सुखा पाटील मोठा राखीस, मोठा आणि मोठा राखीस होता. चालता चालता सुखा पाटील मधीच थांबत होता आणि कळशीमधले 2 घोट मारून पुन्हा आपल्या वाटेला चालू लागे. सकाळपासून त्याने टाक्याच्या टाक्या पिऊन फस्त केल्या होत्या, तरीही तो हालत नव्हता ना डुलत नव्हता. दारू म्हणजे तो पाण्यासारखा पित होता आणि पाण्याच्या जागी फक्त दूधच पित होता. असा तो सुखा पाटील भला मोठा राखीस होता. त्याच्या आईचा दाना त्याचं तर मुडकंच मोडून टाकतो, असा काहीतरी मनाशीच बडबड करत तो पुढे चालू लागे. एवढ्यातच तो माळ आला होता, जिथे खापऱ्या भूत नावाचा एक बलाढ्य भूत राहत असे. हे भूत म्हणजे काय साधंसुधं भूत नव्हतं. इथून जाणाऱ्या प्रत्येक माणसाला ते भूत आढळायचं. आणि खास करून आज पौर्णिमेची रात्र होती, कारण पौर्णिमेच्या रात्री ते भूत कुणालाही आढळायचं. ज्याच्याजवळ दारू किंवा मांस आहे त्यांना तर तो नेहमीच भूत आढळच असे. सुखा पाटील जसा त्या माळापर्यंत पोहोचला तसं जे नाही घडायचं तेच झालं आणि धाडकन त्याच्यासमोर एक पांढरशुभ्र आकृती येऊन उभी राहिली. त्या आकृतीकडे पाहून सुखा पाटील मात्र घाबरला नाही, कारण सुखा पाटीलाला समजलं होतं की ही आकृती म्हणजे खापऱ्या भूतच आहे. ते भूत सुखा पाटलाला बोललं, "ते दारूची कळशी मला दे आणि इथून पळून जा." पण सुखा पाटील काय ऐकणारा नव्हता. आणि मग काय, सुखा पाटील आणि त्यांच्यामध्ये झडपाझडपीची कुस्ती सुरू झाली. कधी सुखा पाटील त्याला धरून आदळायचा तर कधी भूत सुखा पाटलाला धरून आदळायचं. ही कुस्ती काय आता आजकाल संपणारी नव्हती, कारण दिवस उजळत येऊ लागला आणि इकडं कुस्ती चालूच होती. धरून आदळ, धरून आदळ, धरून फेक अशी भयान कुस्ती चालू होती. ही कुस्ती बघण्यासाठी फक्त त्या झाडावरची घुबडच होती. ती घुबडी कुस्ती बघून बघून कंटाळली होती, पण तरी कुस्ती काय संपत नव्हती. ती घुबड शेवटी उडून गेली आणि शेवटी खापऱ्या भूतानं हार मानली आणि धाडकर जमिनीवर कोसळला. एवढ्यात सूर्यही उगवला होता आणि सुखा पाटीलही थकून जमिनीवर कोसळला होता. सुखा पाटलामध्ये आता शक्तीच उरली नव्हती आणि एवढ्यातच त्याला समोर एक चेहरा दिसायला लागला. तो त्याच्या मित्राचाच होता. सदा सुखा पाटलाला बोलत होता, "काय रे सुखा पाटील, तू तुझी वाट सोडून इकडं माझ्या शेतात कसं काय आला?" सुखा पाटील बोलला, "रात्रभर त्या खापऱ्या भूतासोबत कुस्ती खेळून त्याची चांगलीच जिरवली. बघ तिकडे कसा उताना घार पडलाय तो." हे ऐकून सदा लगबगीने समोर जाऊन बघू लागला आणि बघतो तर काय, तिथे त्याच्या शेतामधलं एक भुसगावणं पडलेलं होतं. सुखा पाटलाने त्या भुसगावण्याला आदळून त्या भुसगावण्याचं चांगलं भोगोनं केलं होतं.